1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नवरात्र विशेष उपवासाची पुरी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप वरई, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, 3 उकडून सोललेले बटाटे, पाव कप राजगिरा पीठ, चवीनुसार मीठ. भगर बारीक दळून घेत यात हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर घालत हे मिश्रण एकत्रित वाटून घ्यायचं. आता उकडलेले बटाटे किसून घेत यात तयार केलेलं पीठ, राजगिरा पीठ, मीठ घालत पाणी न घालता याचा गोळा तयार करायचा. आता अशा प्रकारे पुऱ्या तयार करायच्या आणि गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर ह्या पुऱ्या तळायच्या. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची मसाला पुरी तयार. सो पुरी बनवण्यासाठी इथे मी 1 कप वरई घेतलेली आहे. वरई म्हणजे उपवासाचा भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो त्याला वरई असं म्हणतात, काही भागात भगर म्हणतात. सो 1 कप वरई आणि याचं आता आपल्याला पीठ करून घ्यायचं. जितकं शक्य असेल तितकं बारीक पीठ दळून घ्यायचं. आता हे छान असं पीठ दळून झालं की यामध्येच 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे घालते. आलं घालणं ऑप्शनल आहे. तुम्ही जर उपवासाला आलं नसाल खात, नाही घातलं काहीच हरकत नाही. आता हे पुन्हा एकदा फिरवून घेऊया. आलं आणि मिरची छान यात फिरवून झालं. याची पण पूड झाली आहे, तुम्ही बघू शकाल की यामध्ये मी कोथिंबीर घालते. कोथिंबीर बरेच जण खात नाहीत उपवासाला, पण मी वापरतीये. ऑप्शनल आहे. तुमच्याकडे उपवासाला काय पदार्थ चालतात, काय चालत नाही त्या अंदाजाने तुम्ही स्किप करू शकता किंवा ऍड करू शकता. आता इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेत, साल काढून घेतलंय बटाट्याचं. हे किसणीने किसून घ्यायचे. शक्यतो मॅश नाही करायचे, हे असं छान बारीक किसून घ्यायचे, म्हणजे ते गोळा करताना त्यामध्ये बटाट्याचे पीसेस राहत नाही, तुकडे राहत नाही. सो शक्यतो किसूनच घ्यायचं. बटाटा छानपैकी मॅश झाला की हे जे आपण पीठ दळून घेतलं होतं हे पीठ घालायचं. यामध्ये पाव कप राजगिऱ्याचं पीठ बाइंडिंग येण्यासाठी मीठ घालायचं चवीनुसार. पाण्याचा वापर नाही करत आहे मी. बटाट्यामध्ये खूप सारं मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतो. सो जितकं लागेल तितकं हे वरईचं पीठ ऍड करत राहायचं आणि याचा छान असा गोळा करून घ्यायचा. आता हे पीठ छानपैकी मी मळून घेतलेलं आहे. जितकी वरई आपण वाटून घेतली होती तितकी छान बसली आहे. या बटाट्याचं जितकं मॉइश्चर होतं त्यामध्ये. वरण मी पाणी अजिबात ऍड केलेलं नाहीये. आता यापासून असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता हे पीठ घ्यायचं गोळा केलेलं, तेल घालायचं थोडंसं चमचाभर. हवं तर तुम्ही पॉलिथिन पेपर पण वापरू शकता आणि हे लाटायचे. एकतर हाताने थापून घेऊ शकता या पद्धतीने किंवा मग अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे. वरई आहे, वरई जरा भुसभुशीत राहते, त्यामुळे याला भेगा जायची शक्यता जास्त असते. त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे असं हाताने स्प्रेड करून घेतलं तरी चालेल आणि एजेस एकसारखे करून घ्यायचे. पॉलिथिन वापरायची गरज नाही, तेलावर पण हे छान स्मूथली होते प्रोसेस. दॅट्स इट. आणि हे उचलून बाजूला ठेवायचे, फाटत नाही. आणि तेलावर जर पुरी लाटली नसेल जात तर इथे थोडंसं राजगिराचं पीठ घ्यायचं आणि या पिठावर तुम्ही ही लाटून घेऊ शकता. अशी पण छान लाटली जाते.
पण मग पिठावर लाटली ना पुरी की काय होतं की ते पीठ सुटलं जातं तेल तळताना, म्हणून मी शक्यतो कधीच पुरी लाटताना पिठाचा वापर नाही करत, तेलच लावते. पण तुम्हाला सोयीचं दावा म्हणून दाखवते. पुऱ्या इथे छानपैकी लाटून घेतलेल्या आहेत, तेलही मस्त गरम झालेलं आहे. आता एक एक पुरी घेऊन यामध्ये सोडायची आणि छानपैकी तळून घ्यायची. मस्त खूप छान फुगते पुरी, पण वरई आहे त्यामुळे मध्ये भेग पडते. खूप नॅचरल आहे ते, कारण वरई भुरभुरीत असते. पण ही पुरी मी तुम्हाला तळल्यावर दाखवते, खूप छान खुसखुशीत होतात आणि खूप दिवस त्याचा खुसखुशीतपणा तसाच टिकतो. त्यामुळे फुगली नाही तरी काळजी नका करू, त्या छान खुसखुशीत खस्ता पुऱ्या होतात. रंग किती सुरेख आलाय तुम्ही बघू शकता. वरई वापरली आपण पूर्णपणे यामध्ये, त्यामुळे भेग पडणं हे नॅचरल आहे. आता ही पुरी आपण काढून घेऊया. आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मस्तपैकी तळून घ्यायच्या. छान खुसखुशीत राहतात. दिवसभर म्हणलं तरी या पुऱ्या मस्त याचा खुसखुशीतपणा टिकतो. चहा बरोबर खायला अप्रतिम लागतात. उपवास काय, एरवीही तुम्ही या अशा पुऱ्या बनवून खाऊ शकता डब्यामध्ये किंवा प्रवासासाठी नेण्यासाठी. विशेष करून भन्नाट लागतात.